कुंभ राशी 12 मार्च 2026 पासून आकाश मंडलात एक अशी महाभयंकर खगोलीय घटना घडली आहे ज्याने संपूर्ण ज्योतिषशास्त्राला हादरून सोडले आहे। साक्षात शनिदेवांच्या राशीत तुमच्याच लग्नात राहूचा हा विनाशकारी की भाग्यशाली प्रवेश आहे। कुंभ राशी, राहूच्या या युटर्नची भविष्यवाणी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। पुढचे 120 दिवस तुमच्या आयुष्यात असे काही घडणार आहे ज्याची कल्पना करणेही कठीण आहे। हा काळ तुमच्यासाठी एक तर राजा बनवणारा ठरेल किंवा आयुष्यभराची राखरांगोळी करणारा। पण हे सगळं तुमच्या नकळत कसं घडलंय हे जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला शांत झोप लागणार नाही। कुंभ राशी, जर तुम्ही आज सावध झाला नाहीत तर पुढच्या काही दिवसात तुम्ही अशा भ्रमाच्या जाळ्यात अडकाल जिथून बाहेर पडणे अशक्य असेल। तुमच्या आयुष्यात अचानक येणारे ते नवीन लोक, ते आर्थिक निर्णय आणि ते मोठे बदल, हे सर्व काही योगायोग नाही तर तुमच्या प्रथम भावात बसलेला राहू तुम्हाला कोणत्या मोठ्या संकटाच्या खाईत ढकलत आहे की यशाच्या शिखरावर। कुंभ राशी, यावेळी राहू शतभिषा नक्षत्रात आहे, जो स्वतः राहूचंच नक्षत्र आहे। याचा अर्थ हा खेळ आता अत्यंत तीव्र झाला आहे। तुमची एक चुकीची हालचाल तुमच्या करिअरला आणि नात्याला क्षणात उद्ध्वस्त करू शकते। तुम्हाला वाटते की तुम्ही सही आहात तर पुन्हा एकदा विचार करा। कुंभ राशी, आता वेळ निघून गेली आहे, कारण शेवटच्या काही दिवसात राहूने आपली रणनीती पूर्णपणे बदलली आहे। मोजक्या शब्दात दडलेली ही 10 गुपिते म्हणजे तुमच्या येणाऱ्या भविष्याचा आरसा आहे। जर तुम्हाला तुमच्या शत्रूंना हरवायचे असेल आणि राहूच्या या मायावी शक्तीचा वापर करून धनसंपत्ती मिळवायची असेल तर नक्कीच बघा। कुंभ राशी, 12 मार्च 2026 रोजी जेव्हा राहूने तुमच्या प्रथम भावात म्हणजेच लग्नस्थानी प्रवेश केला तेव्हापासून तुमच्या अस्तित्वाची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे। प्रथम भाव म्हणजे तुमचे स्वतःचे अस्तित्व, तुमचे शरीर, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची निर्णय क्षमता। जेव्हा राहूसारखा धूर्त आणि मायावी ग्रह थेट तुमच्या कुंडलीच्या केंद्रस्थानी येऊन बसतो तेव्हा ती साधी गोष्ट नसते। हा राहूचा प्रभाव असा आहे की तुम्हाला स्वतःच्या आरशात पाहतानाही एखादी अनोळखी व्यक्ती दिसत असावी असे वाटेल। तुमच्या आतमध्ये एक अशा प्रकारची धडपड सुरू आहे जी कदाचित आजवर तुम्ही कधीही अनुभवली नसेल। कुंभ राशी, राहू तुम्हाला आज अशा टोकाच्या भूमिकेवर उभे करत आहे जिथे एकतर तुम्ही स्वतःला पूर्णपणे नव्याने घडवाल किंवा जुन्या सवयीच्या विळक्यात अडकून स्वतःला गमावून बसाल। शतभिषा नक्षत्रात राहूचे हे स्थान म्हणजे जणू आगीत तेल उठण्यासारखे आहे। तुमच्या मनात उठणारे हे वादळी विचार, ते टोकाचे निर्णय घेण्याचे धाडस आणि कशाचीही पर्वा न करता काहीतरी मोठे करून दाखवण्याची ती तीव्र तगमग, ही सर्व राहूचीच माया आहे। पण लक्षात ठेवा, ज्या वेगाने तुम्ही वर जाताय तितक्याच वेगाने तुम्ही खाली पडण्याचीही भीती आहे। तुमचे व्यक्तित्व आता इतके प्रभावी झाले आहे की लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, पण हे आकर्षण तुम्हाला अहंकाराच्या खाईत लोटत तर नाही ना, याचा विचार करणे आता अत्यंत अनिवार्य झाले आहे। कुंभ राशी, हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाचा खरा अग्निपरीक्षेचा काळ आहे। तुम्ही ज्या प्रकारे जगाकडे पाहता त्या दृष्टिकोनात राहू आमूलाग्र बदल घडवून आणत आहे। तुम्हाला आता सामान्य गोष्टीत रस उरलेला नाही, तुम्हाला फक्त यश आणि तेही उत्तुंग हवे आहे। परंतु राहूची ऊर्जा अनियंत्रित झाली तर तुमच्या स्वभावात कमालीचा संशय, चिडचिड आणि इतरांवर अधिकार गाजवण्याची वृत्ती वाढेल। जर तुम्हाला या काळात तुमच्या अस्तित्वाला खऱ्या अर्थाने सिद्ध करायचे असेल तर राहूच्या या तीव्र ऊर्जेला धैर्याच्या आणि विवेकबुद्धीच्या साच्यात ढकलणे आवश्यक आहे। अन्यथा तुमचा हाच आत्मविश्वास तुमच्या पतनाचे कारण ठरेल, हे विसरू नका। कुंभ राशी, लक्षात ठेवा, 20 फेब्रुवारी ते 28 मार्च 2026 चा हा काळ तुमच्या मानसिक आरोग्यासाठी एक अत्यंत संवेदनशील टप्पा आहे। या काळात राहू शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात इतका बलवान होतोय की तुमच्या मेंदूमध्ये विचारांचे वादळ निर्माण होईल। तुम्हाला क्षणोक्षणी असे वाटेल की तुम्ही जगातील सर्वात बुद्धिमान निर्णय घेत आहात, पण प्रत्यक्षात हे राहूचे विणलेले भ्रमाचे एक मायावी जाळे असू शकते। हा तो काळ आहे जिथे तुम्हाला अतिउत्साहामुळे आणि त्वरित परिणाम मिळवण्याच्या हव्यासामुळे चुकीच्या दिशेने नेले जाऊ शकते। तुमची मानसिक शांतता पार गळून पडेल आणि प्रत्येक लहान गोष्टीवरून तुम्हाला चिडचिड किंवा अस्वस्थता वाटू लागेल। कुंभ राशी, या कालखंडात तुमच्या मनात एकच भावना तीव्र होईल, आता नाही तर कधीच नाही। हीच ती भावना आहे जी तुम्हाला नोकरी सोडायला, व्यवसायात धाडसी गुंतवणूक करायला किंवा नात्यात कठोर पावले उचलण्यास भाग पाडेल। कुंभ राशी, या काळात घेतलेले निर्णय हे केवळ तुमच्या रागाचे किंवा घाईचे फळ असू शकतात। तुम्हाला असे वाटेल की जग चुकीचे आहे आणि फक्त तुम्हीच बरोबर आहात। हा भ्रम तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांपासून दूर नेऊन एकाकी पाडू शकतो। कोणत्याही मोठ्या बदलाचा निर्णय घेण्यापूर्वी किमान 10 वेळा विचार करा,
कारण या काळात घेतलेली चूक आयुष्यभराची पेनल्टी बनून मागे राहील. कुंभ राशी, या अस्वस्थतेतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे संयम. जेव्हा तुम्हाला वाटेल की डोकं फुटतंय आणि काहीतरी टोकाचं पाऊल उचललं पाहिजे, तेव्हा क्षणभर थांबा. या काळात तुमची सर्वात मोठी ताकद तुमची प्रतीक्षा असणार आहे. 28 मार्चपर्यंत राहू तुमच्या विचारशक्तीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करेल. पण जर तुम्ही शांत राहिलात आणि विवेकाची कास धरली तर हीच अस्वस्थता तुम्हाला एक मोठी शिकवण देऊन जाईल. लक्षात ठेवा, राहूला गोंधळ आवडतो, पण ज्या दिवशी तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेत निर्णय घेणे टाळाल त्या दिवशी तुम्ही राहूवर विजय मिळवाल. हा काळ संयमाचा आहे, आक्रमकतेचा नाही. कुंभ राशी, जेव्हा राहू तुमच्या पहिल्या भावात राहून तुम्हाला मोठमोठी स्वप्ने दाखवून खर्च करायला प्रवृत्त करत असेल, तेव्हा तुमच्या दुसऱ्या भावात धन आणि वाणीच्या स्थानी साक्षात शनिदेव बसले आहेत, जे या सर्व गोष्टींवर अंकुश ठेवत आहेत. शनिदेव हे कर्माचे आणि शिस्तीचे कारक आहेत. दुसऱ्या भावात त्यांचा मुक्काम म्हणजे तुमचा पैसा, तुमची बचत आणि तुमची बोलण्याची पद्धत, या तिन्हींवर त्यांची करडी नजर आहे. राहू जिथे तुम्हाला उधळपट्टी आणि अचानक संपत्ती मिळवण्याचे खोटे मार्ग दाखवत असेल, तिथे शनिदेव तुम्हाला जमिनीवर आणून वास्तव दाखवण्याचे काम करत आहे. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक परीक्षा घेणार आहे, जिथे तुमची आर्थिक शिस्त तुम्हाला तारणारी ठरेल. कुंभ राशी, या भविष्यवाणीनुसार या काळात अचानक धनलाभ होण्याचे योग कमी आहेत. त्याऐवजी कष्ट आणि नियोजन यातूनच पैसा टिकणार आहे. शनिदेव तुमच्या संचयावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे जर तुम्ही पैशांचा चुकीचा वापर केला किंवा विनाकारण दिखाव्यासाठी खर्च केला तर शनिदेवाची वक्रदृष्टी तुम्हाला आर्थिक अडचणीत आणू शकते. तुमच्या राशीचा स्वामी स्वतः शनिदेव असल्याने त्यांनी तुमच्या दुसऱ्या भावात बसून एक संरक्षक भिंत उभी केली आहे. जर तुम्ही या काळात शिस्त पाळली तर हीच भिंत तुम्हाला भविष्यातील मोठ्या आर्थिक संकटांपासून वाचवेल. गुंतवणुकीचे निर्णय घेताना पूर्णपणे व्यावहारिक व्हा आणि राहूच्या शॉर्टकटच्या आमिषाला बळी पडू नका. कुंभ राशी, आर्थिक शिस्तीसोबतच तुमच्या वाणीचा संयम राखणे ही आता काळाची गरज आहे. दुसऱ्या भावातील शनी तुम्हाला गंभीर बनवतो, ज्यामुळे तुमची वाणी प्रभावशाली तर होईल, पण ती कधी कधी कटू किंवा अहंकारी वाटू शकते. तुमच्या शब्दांचा परिणाम थेट तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या आर्थिक समृद्धीवर होणार आहे. जर तुम्ही रागाच्या भरात कोणाला काही चुकीचे बोलात तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर आणि मिळकतीवर होऊ शकतो. म्हणूनच शनिदेवाला प्रसन्न ठेवण्यासाठी कमी बोला, विचार करून बोला आणि पैशाचा हिशोब दररोज ठेवा. ही आर्थिक शिस्त आणि शनिदेवांचा हा अंकुशच तुम्हाला 12 मार्च 2026 नंतरच्या काळात आर्थिकदृष्ट्या खंबीर बनवेल. कुंभ राशी, लक्षात ठेवा, तुमच्या प्रथम भावातील राहू थेट तुमच्या सप्तम भावावर म्हणजे जोडीदार आणि भागीदारीचा भाव दृष्टी ठेवून आहे, ज्यामुळे तुमच्या जवळच्या नात्यात एक मोठी खळबळ माजणार आहे. येणाऱ्या दिवसात तुमच्या आयुष्यात अशी काही नवी व्यक्ती प्रवेश करू शकते, जिला पाहून तुम्हाला वाटेल अखेर मला माझं आयुष्य मिळालंय. पण हे सत्य आहे की केवळ राहूने रचलेला एक भ्रम. हे आकर्षण इतके तीव्र असेल की तुम्ही स्वतःचे भान हरपून बसाल. कुंभ राशी, या काळात नात्यात घेतलेले घाईचे निर्णय मे महिन्यापर्यंत पूर्णपणे उलटू शकतात. तुमची ही अग्निपरीक्षा आहे, जिथे भावनांचा अतिरेक तुम्हाला फसवू शकतो. जे लोक आधीच वैवाहिक किंवा प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी अहंकार हा सर्वात मोठा शत्रू ठरणार आहे. मीच बरोबर आहे आणि समोरचा चुकीचा आहे ही भावना नात्यात मोठ्या दरी निर्माण करू शकते. मे महिन्यापर्यंत राहूच्या प्रभावाखालील हा गोंधळ स्पष्ट होईल आणि त्यावेळी केवळ तेच नाते टिकून राहील ज्याचा पाया विश्वास आणि परिपक्वतेवर आहे. जर तुम्ही या काळात रागाच्या भरात किंवा गैरसमजापोटी नाती तोडली तर पश्चातापाची वेळ येऊ शकते. त्यामुळे या काळात कोणताही कठोर निर्णय घेण्यापूर्वी शांत व्हा, कारण राहूचे हे धुके निवळल्यावरच तुम्हाला नात्याचे खरे स्वरूप दिसेल. सावधान, ही नाती वाचवायची की सोडायची हे आता तुमच्या संयमावर अवलंबून आहे. कुंभ राशी, लक्षात घ्या, 12 मार्च 2026 नंतरचा काळ तुमच्यासाठी केवळ संघर्षाचा नाही तर बुद्धिमत्तेच्या एका नव्या शिखराचा आहे. राहूची 5वी दृष्टी तुमच्या 5व्या स्थानावर म्हणजेच बुद्धी, शिक्षण आणि सृजनशीलतेच्या स्थानी पडत आहे. त्यामुळे तुमच्या विचार करण्याच्या पद्धती एक असा अद्भुत बदल होईल जो सामान्य लोकांच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे असेल. तुम्हाला असे वाटेल ज्या विषयात तुम्हाला आजवर काहीच समजत नव्हते त्या विषयात आता तुमची पकड अत्यंत घट्ट झाली आहे. ही राहूची तुम्हाला मिळालेली धूर्त बुद्धिमत्तेची देणगी आहे, जी तुम्हाला लोकांच्या गर्दीतून वेगळे काढणार आहे. कुंभ राशी, जर तुम्ही तंत्रज्ञान, डेटा सायन्स, संशोधन किंवा एखाद्या गूढ विषयाशी संबंधित असाल तर हा काळ तुमच्यासाठी साक्षात सुवर्ण संधी आहे. तुमच्या कल्पनाशक्तीला जेव्हा राहूच्या या तीव्र ऊर्जेची साथ मिळेल तेव्हा तुम्ही अशा गोष्टींचे शोध लावू शकाल किंवा अशा धोरणांची आखणी कराल ज्याचे परिणाम भविष्यात ऐतिहासिक ठरतील.
कठीण स्पर्धा परीक्षा असो किंवा करिअरमधील गुंतागुंतीचे प्रश्न, तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला सहज मार्ग दाखवेल. फक्त लक्षात ठेवा, ही धारदार बुद्धी अहंकाराच्या वळणावर न वळवता ती पूर्णपणे तुमच्या ध्येयावर केंद्रित करा. जर तुम्ही ही एकाग्रता टिकवून ठेवली तर येणारे यश तुम्हाला केवळ कुंभ राशीचे प्रतिनिधीच नाही, तर एक यशस्वी ध्येयवेडा म्हणून ओळख मिळवून देईल.